नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गोवर्धन भळप अटलांटिस क्रॉप सायन्सेस कडून आलो आहे आणि मी आलो आहे रहिमाबाद गाव तालुका सिल्लोड या गावामध्ये. आपण शेतकरी मित्राचा परिचय करून घेऊया. आपला परिचय सांगावा. माझं नाव योगेश फकीरबा तांगडे, राहणार रहिमाबाद तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके, तर आपल्याला आमच्या प्रोडक्ट बद्दल कसं कळालं होतं? तुमच्या प्रोडक्ट बद्दल एक आमचे शेजारी व्यक्ती होते, त्यांच्याकडून कळालं होतं मला ते. ओके. की हे वापरून बघा तुम्ही असलान. हो. आणि ते आम्ही म्हणजे पहिलं तर भरोसा नव्हता की हे करावं, हे वापरावं का काय. मग त्यांनी सांगितलं, ते पहिला वेळेस आम्ही वापरलं तर आम्हाला त्याचे रिझल्ट खूप छान. तेव्हा ब्लॅक थ्रिप्स होता? हो, तेव्हा भरपूर होता आणि कोकडा पण भरपूर होता. कोकडा पण भरपूर होता आणि ग्रीनरी हळूहळू कमी व्हायला लागली होती. जे लाल प्लॉट झालेले आहेत तसेच व्हायला लागली होती. बरोबर. हो हो. तर मग तुम्ही पहिला असलांचा स्प्रे देऊन किती दिवस झाले आता? पहिला असलांचा स्प्रे देऊन मला वाटतं भरपूर 1 महिना झाला. 1 महिना जवळपास. आणि त्याच्यानंतर आता परत आता घेतलंय असला? त्याच्यानंतर 2-3 तिसरा वेळेस झाला. म्हणजे खगन झालं, गट्टो झालं आणि त्याच्यानंतर आपलं ते अंतरा झालं काय? अंतरा किट झाली. आणि आता परत असलांचा डबल परत असला. म्हणजे शेतकरी बंधूंनो, आमचे योगेश भाऊ आहेत, त्यांचा प्लॉट मध्ये असलांचा, खगनचा आणि गट्टोचा या तिन्हींचा स्प्रे झालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अंतरा किट ही नंतर आल्यानंतर अंतरा किट पण त्यांनी वापरलेली आहे. तर या ठिकाणी भरपूर ब्लॅक थ्रिप्स होता. त्याचबरोबर या ठिकाणी कोकडा पण खूप वाढलेला होता. पण तो कोकडा त्याच ठिकाणी स्टॉप होऊन तिथे नवीन कळी येऊन, नवीन पानं येऊन, प्लॉट फ्रेश होत जाऊन आज हा कलर व्यवस्थित आहे. आपण आजूबाजूचे जर प्लॉट बघितले तर तुम्हाला पूर्ण लाल झालेले दिसतील. तर याचा परिणाम काय आहे की यांनी लवकर चालू केलं म्हणजे जेव्हा ब्लॅक थ्रिप्स फार कमी होता त्या अवस्थेपासून सुरुवात झाली तुमचे स्प्रे वापरायची. बरोबर. तेव्हापासून तर तुम्हाला कमी प्रमाणात होता, तेव्हापासून चालू केलं म्हणून ते प्लॉट जरा व्यवस्थित राहिला. म्हणजे तुमच्या फुलांमधला ब्लॅक थ्रिप्स गेला आणि याच्या कळ्या पानांवरचा ब्लॅक थ्रिप्स जर खतम झाला तर तुम्हाला आता लक्षात आलंय की हा ब्लॅक थ्रिप्स जर इथे जर कंट्रोल जर ठेवला तर आपल्या प्लॉट मध्ये हे पानं खराब होण्याचं प्रमाण कमी राहतं आणि पुढे प्लॉट चालू राहतो कंटिन्यू. तर हे लक्षात ठेवणं, असलान, खगन आणि गट्टो, तर हे तुम्ही केलेलं आहे. पण आता तुम्ही असलान आता जस्ट वापरून किती दिवस झाले? मी असलान फक्त कालच वापरलेलं आहे. काल सकाळी वापरलेलं आहे. काल सकाळी वापरलं ना, आज आता दुसरा दिवस. आज दुसरा दिवस. बरं मित्रांनो, परत असलान वापरण्या अगोदर पुन्हा ब्लॅक थ्रिप्स वाढलेला होता, पण आता कालच त्यांनी वापरलेलं आहे. मी तुम्हाला फुलांमध्ये आणि इथं दाखवतो की त्याचे रिझल्ट काय आले, असलांचे रिझल्ट काय आले. आपण म्हणतो की असलांचे रिझल्ट कसे येतात बा. ओके, असलांचे रिझल्ट कसे येतात हे आपण बघतो. तर या ठिकाणी बघा कशी ब्राईट फ्लॉवरिंग ओपन झालेली आहे. एकदम फुल जो आहे ना, फुल हा एकदम ओपन होताना एकदम मोकळं फुल ओपन होतं. म्हणजे खुलतानाही ते मोकळं फुल खुलतं आणि मोकळं फुल खुलल्यानंतर बघा आपण या ठिकाणी ब्लॅक थ्रिप्स बिलकुल गायब. काल भरपूर होता ब्लॅक थ्रिप्स. हो. कालची संख्या किती होती ब्लॅक थ्रिप्स? कालची संख्या 15-16 होती. कोणतीही जर फुलाला आपण आता जर पकडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ब्राईट फ्लॉवरिंग ओपन झालेली दिसेल. प्लॉट बघा किती सुंदर आहे. 1 महिन्यांपासून हे आमचे स्प्रे वापरतात रेग्युलर. आणि हे फुलांमध्ये बघा, कोणतीही जरी फांदी पकडली आपण आणि त्या ठिकाणचं फुल बघितलं तर त्या ठिकाणचा फुलामधला हा ब्लॅक थ्रिप्स बिलकुल गायब झालेला आहे. बिलकुल या पानांवरचा, फुलांवरचा भरपूर ब्लॅक थ्रिप्स सुरुवात झाली होती. पण मी परत त्यांना रिकमेंडेशन दिलं. आम्ही एक साधी फवारणीमध्ये मारली होती, पण त्या साध्या फवारणीमध्ये काय जस्ट पांढऱ्या माशीचं वगैरे काम झालं होतं. पण ब्लॅक थ्रिप्स हा वाढत चालला होता म्हणून आम्ही लवकर त्याला अर्जंट परत असलांचा स्प्रे दिला. हे सेकंड टाइम आहे तुमचा असलान चालू करायचं? हो. पहिले एक असलान, खगन, गट्टो झाला आणि त्यानंतर सेकंड टाइम. ओके. तर अशा पद्धतीनं योगेश भाऊ, तुम्हाला आमच्या प्रोडक्टचे रिझल्ट चांगले वाटले? हो. आणि मिरची प्लॉट आपला वाचत चाललेला आहे. म्हणजे आपल्याला आता असलान झालंय, आता खगनचा वापर करू आणि गट्टो करू आणि परत मग आपलं तिचं चालू आहे. म्हणजे सर्कल तुमचं व्यवस्थित चालू आहे. तुम्ही आमच्या भरोश्यावर चाललेलं आहे. बरोबर. प्लॉट बघा मित्रांनो, खूप छान प्लॉट आहे योगेश भाऊंचा. आणि या ठिकाणी पूर्ण फुलांची ओपनिंग बघा, कशा सुंदर फुलांची ओपनिंग, एकदम फुलं छान ओपन झालेली आहेत. आणि सेटिंग पण बघा, भरपूर सेटिंग लागलेली आहे आणि ही सेटिंग चालूच राहते. याच्यात अंतराचा पण स्प्रे झालेला आहे. योगेश भाऊ समाधानी आहे? हो. ओके. तर काय सांगाल तुम्ही शेतकरी मित्रांना? आता सध्याची कंडिशन आहे, सध्याच्या कंडिशन मध्ये खूप ब्लॅक थ्रिप्स वाढलेला आहे. काय सांगाल? हे लाल प्लॉट होत आहेत, हे होतात, तुमचा अनुभव सांगा. माझा अनुभव सांगतो की शेतकरी मित्रांना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही एकदा असलांचा स्प्रे करा व त्याचे रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही एकदा तुमच्या शेतामध्ये मारून बघा आणि दुसऱ्या दिवशी प्लॉट बघा. पहिल्या दिवशी तुमचं फुलांच्या मधले ब्लॅक थ्रिप्सचा फोटो काढून बघा. दुसऱ्या रोजी तुम्ही बघा तेच असलान मारल्याच्या नंतर
तुम्हाला फुल रिझल्ट येईल. 100% रिझल्ट आहे अस्लानचे. माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की वापरा तुम्ही एक वेळेस. धन्यवाद योगेश भाऊ. धन्यवाद.